नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या स्किन ट्रान्सफॉर्मेशनबद्दल किंवा माझी जी स्किन केअरची जी जर्नी होती, मी कशी चालू केली, त्याचे मला काय काय फायदे भेटले किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या की मला जर थोड्याशा लवकर समजल्या असत्या, तर अजून थोडंसं बरं झालं असतं. म्हणजे माझी जी स्किन आहे ना, ती हेल्दी दिसली असती, डल नसती दिसलं. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी माझ्या स्किन केअरमध्ये ॲड केल्या आणि त्याचे खरंच खूप चांगले रिझल्ट्स मला भेटले. जर तुम्ही टीनेज असाल म्हणजे तुम्ही जर शाळेत जात असाल, कॉलेजमध्ये जात असाल, तुम्हाला प्रॉपर स्किन केअर कसं करायचं किंवा स्किन केअरबद्दल काहीच माहिती नाही आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी गेम चेंजिंग ठरणार आहे. स्किन केअर हे जे आहे ना, ते तुमच्या स्किन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खरंच खूप महत्त्वाचं काम करतं. स्किन केअर आणि त्याचबरोबर माझे जे अनुभव आहेत रिअलवाले स्किन ट्रान्सफॉर्मेशनबद्दल, ते दोन्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर तुमचा स्किन टाईप कसा ओळखायचा किंवा त्याच्यासाठी तुम्ही कसं स्किन केअर फॉलो करायचं आणि हा स्किन केअर चालू करायचं म्हणजे खूप महागडेच प्रोडक्ट वापरायचे असं काही नसतं. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. सो जास्त टाईमपास न करता लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. पहिलं तर आपण अशा मिस्टेक्सबद्दल बोलूयात ज्या आपण स्किन केअरमध्ये करतो. जेव्हा आपण कॉलेजमध्ये जात असतो किंवा आपण स्कूलमध्ये असतो, तेव्हा काय होतं बऱ्यापैकी म्हणजे मला तरी माहिती नव्हतं स्किन केअर म्हणजे काय असतं किंवा एक्झॅक्टली स्किन केअरने तुमच्या स्किनमध्ये खरंच खूप जास्त असा फरक पडतो का? म्हणजे काय होतं की स्किन केअर म्हणजे मला कसं वाटायचं पहिलं की मेकअप हाच तुमच्या स्किनसाठी म्हणजे तुम्हाला जर ग्लो करायचं असेल किंवा तुम्हाला चांगलं दिसायचं असेल तर मेकअपच गरजेचा असतो. पण असं काहीच नसतं. जर तुम्ही चांगले एक स्किन केअर रूटीन फॉलो केलं ना, तर तुम्हाला मेकअपची सुद्धा गरज लागत नाही. तुमची स्किन जी आहे ना, ती खरंच नॅचरली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ग्लो करते. त्याच्यामुळे अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूयात. सगळ्यात पहिलं तर आपण आपली स्किन जी आहे ना, ती चांगली व्यवस्थित एक्सफोलिएट करत नाहीत किंवा जे आपले पोर्स वगैरे असतात ना स्किनचे ते लॉक होतात. कारण की आपण एक्सफोलिएट करत नाही स्किनला टाईम टू टाईम. त्याचबरोबर स्किनला तुम्ही हायड्रेशन प्रोव्हाईड करत नाहीत व्यवस्थित. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने त्याच्यासाठी फेस वॉशेस वगैरे वापरले पाहिजेत. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घ्यायला हवी. हा आपल्या झाल्या मिस्टेक्स म्हणजे की कुठल्या मिस्टेक्स आपण करतो किंवा आपण उन्हामध्ये वगैरे जात असतो त्याच्यामध्ये आपण सनस्क्रीन लावत नाही स्किनवरती. सध्या सनस्क्रीन लावल्याने खरंच एक खूप फरक म्हणजे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये दिसतो. सनस्क्रीनने तुमची जी टॅन होते ना चेहरा म्हणजे जो डल दिसायला लागतो तो दिसत नाही जर तुम्ही तुमच्या डेलीच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ॲड केलं. मग आता स्किन डॅमेज होते. याच्यामुळे काय होतं जर तुम्ही स्किन केअर केलं नाही तर ऑफकोर्स तुम्ही जर तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये जात असाल तर तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. हार्मोनल चेंजेसमुळे वगैरे चेहऱ्यावरती पिंपल्स येणं हे स्वाभाविक असतं. पण त्यालासुद्धा जर तुम्ही व्यवस्थित टॅकल केलं म्हणजे व्यवस्थित त्याची काळजी केली तर ते खूप जास्त पुढे जात नाही किंवा आले तरी त्याचे डाग चेहऱ्यावरती राहत नाही. जर तुम्ही व्यवस्थित स्किनची काळजी घेतली तर. ऑइली स्किन असेल तर रेडवाले पिंपल्स येतात. जर ड्राय स्किन असेल तर आणि पिंपल्स येतील तर मुरूम वगैरे येतात काही मुलींच्या चेहऱ्यावरती पूर्ण आणि ते चेहऱ्यावरती खूप विचित्र दिसतं किंवा त्याचे डाग जर गेले नाही तर तुमचा चेहरा पूर्णपणे डॅमेज होतो. अनइव्हन स्किन टोन असतं. त्याचबरोबर डल स्किन अगेन असे बरेच स्किनचे प्रॉब्लेम असतात. हे स्किन केअर न केल्यामुळे होऊ शकतात. मग हे स्किन केअरने कसं ओव्हरकम करायचं आपण ते आपल्या पुढच्या पॉईंटमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिलं नॉर्मल एक स्किन केअर म्हणजे काय असतं की तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी फेस वॉश करायचा आहे, क्लिन्झिंग करायचं आहे. म्हणजे मला ही सवयच नव्हती की क्लिन्झिंग करणं. सकाळी एकदा फेस वॉश करणं किंवा अंघोळीसोबत जे काही असेल ते संध्याकाळी चेहरा धुणं किंवा दिवसभर चेहऱ्यावरती मी काय लिपस्टिक लावलं असेल, कॉम्पॅक्ट लावलं असेल. कॉलेजला वगैरे आपण जात असतो तेव्हा बऱ्यापैकी मेकअप करत नसतो. पण तरीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी चेहरा धुणं गरजेचं असतं. कारण की तुम्ही दिवसभर बाहेर फिरता, तुमच्या चेहऱ्यावरती धूळ, पोल्युशन, डर्ट असं बरंच काही येऊन बसतं. तुमचे जे पोर्स वगैरे असतात ना ते क्लॉग होतात. आता पोर्स क्लॉग झाल्यामुळे काय होतं तुमच्या स्किनमध्ये जे सीबम प्रोडक्शन होत असतं ना म्हणजे तेल आपल्या त्वचेमध्ये तयार होतं ते बाहेर यायला पाहिजे ना आणि ते बाहेर येत नाही. त्याच्यामुळे त्याचे पिंपल्स तयार होतात चेहऱ्यावरती. कारण की मग कुठून तरी ते बाहेर यायला प्रयत्न करतात आणि त्वचा आहे ना ती फुगल्यासारखी होते आणि ऑफकोर्स तिथे तुमचे पिंपल्स क्रिएट होतात, ॲक्ने क्रिएट होतात. हे सगळं फक्त तुम्ही फेस व्यवस्थित क्लीन न केल्यामुळे होतं. त्याच्यामुळे डेली 2 वेळा फेस वॉश करणं मस्ट असतं. आपले तर वीकली एक्सफोलिएशन म्हणजे वीकमधून एकदा तुम्हाला
डीप क्लीनअप म्हणजेच की स्क्रब, फेस पॅक हे करायचं आहे. तुमचे जर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील तर ते रिमूव्ह करणं. तर ह्या गोष्टी तुम्हाला वीकमधून एकदा करायच्या आहेत. त्याच्याने काय होईल, तुमचे पोर्स आहेत ते डीपली क्लीन होतील, डेड स्किन हटली जाईल पूर्ण आणि तुमची चेहरा किंवा त्वचा ही ग्लोईंग दिसायला म्हणजे हेल्दी, त्याचबरोबर तुमचं कॉम्प्लेक्शन थोडंसं ब्राईट दिसायला हेल्प होते. आता हेल्दी दिसते. आपलं जे नॅचरल कॉम्प्लेक्शन आहे ना, ते कधीच म्हणजे तुम्ही गोरं होता वगैरे असं म्हणता ना, ते कधीच होत नसतं. पण जे स्किन आहे तुमची, ती जर हेल्दी दिसली, ग्लोईंग दिसली, तर तीसुद्धा खूप सुंदर दिसते. त्यालासुद्धा तुम्हाला जास्त मेकअपची वगैरे गरज लागत नाही. नॉर्मल तुम्ही लिपस्टिक, ब्लश आणि मास्कारा वगैरे छोटे-छोटे 2-3 स्किन केअरमधल्याच मेकअपच्या गोष्टी वापरल्या, तर याने सुद्धा तुम्ही खूप बेटर दिसू शकता. तुमची स्किनसुद्धा खूप बेटर दिसू शकते. त्याच्यामुळे स्किन केअर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि हे जेवढं लवकर समजेल ना आपल्याला, ते चांगलं आहे. सो जेव्हा आपण कॉलेजमध्ये वगैरे जात असतो किंवा मी जायचे, तेव्हा मला एक्सफोलिएशन असेल किंवा स्क्रबिंग करणं असेल चेहऱ्याचं, हे काहीच माहिती नव्हतं. मी या गोष्टी कधीच केल्या नाहीत आणि त्याचंच रिफ्लेक्शन असं झालं, की माझी स्किन अशी म्हणजे डेड स्किन चेहऱ्यावरची हटायची नाही, पोर्स क्लॉग व्हायचे. मला पिंपल्सची प्रॉब्लेम कधी जास्त राहिली नाही. मे बी ते जेनेटिक असल्यामुळे किंवा त्याच्यामुळे पिंपल्स येणं किंवा चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग असणं, ते कधीच जाणवलं नाही. पण चेहऱ्यामध्ये माझ्या ड्रायनेस यायचा, माझी स्किन आहे ना ती डल दिसायची, म्हणजे अशी ताजी, अशी थोडीशी टवटवीत किंवा अशी ग्लोईंग स्किन असते ना, ती दिसत नसायची. मग हे सगळं कशामुळे होतं? तुम्ही स्किन केअर न केल्यामुळे. त्याच्यामुळे स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं असतं. सो आपली ही सेकंड स्टेप होती, की वीकली तुम्हाला एक्सफोलिएशन करायचं आहे. आपली तिसरी स्टेप येते ती म्हणजे जे की मी आत्ता करते. जर तुम्ही टीनेज असाल तर तुम्ही फेस शेविंग वगैरे तुम्ही नाहीच करू शकत ऑफकोर्स. पण जर फेशियल हेअर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील विदाऊट रेझर यूज करता, तर तुम्ही हळद आणि बेसनचा जो फेस पॅक असतो ना आपला होममेड, तो यूज करू शकता किंवा जे पीलअप मास्क येतात एव्हरेजचे वगैरे जे गोल्डनवाले वगैरे असतात, त्याने सुद्धा खूप छान ग्लो येतो तुमच्या स्किनला. त्याचबरोबर तुमची स्किन आहे ना, ती डेड स्किन रिमूव्ह होते. थोडेसे फेशियल हेअरसुद्धा त्याच्यामध्ये गेले जातात. त्याच्यामुळे अगेन स्किन थोडीशी क्लिअर दिसते, हेल्दी दिसते आणि ग्लोईंग दिसते. सो ह्या बेसिक स्टेप आहेत. सो क्लिन्झिंग झालं म्हणजे पहिली स्टेप काय झाली, की फेस वॉश करायचं आहे डेली 2 वेळा. वीकमधून एकदा तुम्हाला फेस क्लीनअप करायचा आहे. छान-छान असे फेस पॅक वापरायचे आहेत, स्क्रब करायचं आहे. त्याच्यानंतर आपली तिसरी स्टेप येते, की तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये कुठलं मॉइश्चरायझर वापरता, कुठली सनस्क्रीन वापरता. एक अफोर्डेबल असं मॉइश्चरायझर सांगायचं झालं, जे मी सध्या वापरते ते म्हणजे लॅक्मेचं आहे. खूप छान आहे. तुमच्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने हायड्रेशन प्रोव्हाईड करतं. त्याच्यामुळे तुम्ही हे वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही सनस्क्रीनचं सजेस्ट करत असाल तर सध्या मी बायोटिकची सनस्क्रीन वापरत आहे. ड्राय स्किनसाठी त्याचबरोबर नॉर्मल स्किनसाठी सुद्धा खूप चांगली आहे. ऑइली स्किनसाठी मी रिकमेंड नाही करेल. ऑइली स्किनला थोडंसं जास्त तुम्ही दुसऱ्या बऱ्याच सनस्क्रीन आहेत. मी वाटलं तर तुम्हाला साईडने फोटो लावून देईल ऑइली स्किनसाठी. तुम्ही वापरू शकता. पण नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी बायोटिकची सनस्क्रीन खरंच खूप चांगली आहे आणि अफोर्डेबल आहे सगळ्यात मेन म्हणजे. सो आपल्याला बजेटमध्ये राहूनसुद्धा चांगलं स्किन केअर फॉलो करायचं आहे. तुम्ही स्किनला चांगलं हायड्रेशन दिलं तर तुमची चेहरा आहे ना, तो असा एकदम असा प्लम्प म्हणतात ना, जो असा एकदम ताजा टवटवीत. जसं की आपण एखाद्या झाडाला छान-छान पाणी घातलं तर ते असं छान टवटवीत दिसतं ना ताजं, तसंच आपल्या स्किनचं पण आहे. डर्ट काढायची आहे, क्लीनअप करायचं आहे. त्याचबरोबर चांगलं असं मॉइश्चरायझर पण लावायचं आहे. त्याने की स्किन तुमची हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल. तुम्ही होममेड DIYज वगैरे कसे यूज करता किंवा असं नाही की तुम्हाला मार्केटवालेच खूप महागडे फेस पॅक लावायला पाहिजेत. तुम्ही मुलतानी माती लावू शकता जर तुमची ऑइली स्किन असेल तर. त्याचबरोबर बेसन, हळद, त्याचबरोबर तुम्ही दहीसुद्धा ट्राय करू शकता चेहऱ्यावरती. हायड्रेटिंग असे फेस पॅक असतात. तुम्ही Googleवरती जाऊन सर्च करू शकतो. तुम्हाला भरपूर असे होममेड DIY रेमेडीज भेटतील, जे की तुम्ही वीकली लावू शकता एकदा तरी. असा एक फेस पॅक तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार ट्राय करू शकता. पुढची आपली स्टेप येते ती म्हणजे की लाईफस्टाईल. तुम्ही व्यवस्थित झोप घ्यायची आहे. तुम्ही खूप सारं जास्त पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर स्ट्रेस फ्री तुमचं लाईफस्टाईल हवं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचं जे डाएट आहे ते सुद्धा हेल्दी हवं. ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुमच्या स्किन केअरवरती अफेक्ट करत असतात. ती तुमची स्किन चांगली दिसायची आहे किंवा डल दिसायची आहे, हे ह्या 2-3 गोष्टींवरतीच अवलंबून असतं. स्किन केअर, तुमची लाईफस्टाईल, त्याचबरोबर तुम्ही कुठले प्रॉडक्ट तुमच्या स्किनसाठी वापरत आहात. तर दॅट्स इट. हे खूप सिंपल आणि
म्हणजे नॉर्मल स्किन केअर आहे. सो मी सुद्धा हेच मिस्टेक केलेलं आहे, की मी सुरुवातीला स्किन केअर चालूच केलं नाही किंवा केलं तर फक्त एक टाईम सकाळीच मॉइश्चरायझर लावलं, सकाळीच फेस वॉश केलं, संध्याकाळचं मला काही माहितीच नाही. वीकली मी कधीच एक्सफोलिएशन वगैरे केलं नाही आणि याचाच रिझल्ट की माझी स्किन खूप जास्त डल झाली होती, डॅमेज झाली होती आणि एकदम अशी डल दिसायला लागली होती. सो तुम्हालासुद्धा तुमच्या स्किनसोबत असं होऊ द्यायचं नसेल तर लवकर स्किन केअरला सुरुवात करा. मग ते वीकली असेल, मंथली असेल, फेशियल करा घरच्या घरी, क्लीनअप करा आणि छान अशी तुमचीसुद्धा स्किन हेल्दी आणि ग्लोईंग दिसायला लागेल. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.